नमस्कार, जय महाराष्ट्र. तर पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन अपडेट, नवीन माहिती घेऊन आली आहे. आणि पुन्हा जे अपडेट आहे ती लाडक्या बहीण योजनेसाठीच आहे. तर आता जसं की सगळ्यांना माहिती आहे की हप्ते वाटप सुरू झाले आहे, लाडक्या बहिणींच्या अकाउंटमध्ये पैसे जमा होत आहे. तर त्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जे आश्वासन दिले होते पूर्ण केले आहे. पण आपण काय आहे बातमी ते जाणून घेऊया. तर महाराष्ट्राच्या मागील महायुती सरकारने सुरू केलेल्या लाडकी बहीण योजनेच्या महिला लाभार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. नवीन वर्ष सुरू होण्यापूर्वी महाराष्ट्रातील नवीन फडणवीस सरकारने दिलेले आश्वासन पूर्ण करत लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांच्या खात्यात हप्ते जमा करण्यास सुरुवात झाली आहे. तर 2024च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी सुरू झालेल्या योजनेबाबत सरकारने आश्वासन दिले होते की नवीन सरकारमध्ये ही योजना सुरू राहील. तर देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र सरकारने आपले आश्वासन पूर्ण करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. तर लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याचे जे वाटप सुरू झाले आहे, तर त्यात राज्यात मंत्री आदित्य तटकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्र सरकारच्या लाडकी बहीण योजनेने लाभार्थ्यांना मासिक हप्त्याचे जे वितरण आहे ते पुन्हा सुरू केले आहे. तर नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे वितरण थांबवण्यात आले होते. मात्र महिला आणि बालविकास मंत्री यांनी पुष्टी केली आहे की आता हप्ते टप्प्याटप्प्याने दिले जातील. म्हणजे ज्या महिलांना आता अजून मिळाले नाहीत त्यांना टप्प्याटप्प्याने 4-5 दिवसांमध्ये मिळून जाणार आहेत. तर लाडकी बहीण योजनेचे जे लाभ आहे ते किती महिलांना मिळाले आहेत, तर एकनाथ शिंदे सरकारच्या अंतर्गत ऑगस्ट 2024मध्ये सुरू करण्यात आलेली लाडकी बहीण योजना पात्र महिलांना 1500 रुपये मासिक मदत दिली जात होती. तर राज्यात विधानसभा निवडणुकीच्या भाजपच्या नेतृत्वाखाली महायुतीला यश मिळवून देण्याचे श्रेय उपक्रमाला दिले जाते. तर मंत्री आदित्य तटकरे म्हणाले की सध्या या योजनेअंतर्गत 2.34 कोटी लाभार्थी आहेत. म्हणजे 2.34 कोटी लाभार्थी महिलांना आतापर्यंत याचा लाभ भेटला आहे. तर लाडकी बहीण योजनेअंतर्गत पैसे हस्तांतरित म्हणजे काय, मासिक हप्त्याचे थेट लाभ हस्तांतराने DBT म्हणजेच काम आज मंगळवारी सुरू झाले होते. तर 1500 रुपये हस्तांतरित केले जात आहेत म्हणजे 23 डिसेंबरपासून. आणि 4 दिवसांनी कळेल की किती लाभार्थ्यांना रक्कम मिळाली आहे. तर तटकरे यांनी म्हणले की सध्या सुरू असलेल्या नोंदणीमुळे लाभार्थ्यांची जी संख्या आहे ती वाढण्याची अपेक्षा आहे. म्हणजेच ज्या लाभार्थी महिला आहेत त्यांना आणखी फॉर्म भरण्यासाठी मुदतवाढ दिली होती, तर त्याच्यामध्ये आणखी फॉर्म येण्याची शक्यता आहे. तर योजनेअंतर्गत मुलीला 2100 रुपये कधी मिळणार, तर लाडकी बहीण योजनेबाबत महायुतीने मासिक मदत म्हणून 2100 रुपये करण्याचे आश्वासन दिले होते. तर मासिक मदत जी 2100 रुपये आहे ते जसं की त्यांनी सांगितले की पुढील अर्थसंकल्पीय अधिवेशनात याबाबत निर्णय घेण्याचे संकेत दिले आहेत. तर प्राप्त तक्रारींच्या आधारे लाभार्थ्यांची पडताळणी करण्यात येणार असल्याने सांगितले गेले आहे. तर महिलांमध्ये आत्मविश्वास वाढणार म्हणजे काय, तर आदित्य तटकरे, राज्यमंत्री आदित्य तटकरे यांनी एक पोस्ट शेअर केली. त्यात त्यांनी आर्थिक मदतीमुळे आत्मविश्वास वाढेल आणि त्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडतील असं त्यांनी त्यांचं मत मांडलं आहे. तर आदित्य तटकरेंनी अशी माहिती दिली आहे की लाडक्या बहीण योजनेचे आत्तापर्यंत किती महिलांना लाभ झाला आहे आणि पुढे अजून किती होतील हे याचे त्यांनी सांगितलं आहे. फक्त जे 2100 रुपयाचे हे आहे तर ते लवकरच त्याचा निर्णय घेतला जाईल की 2100 रुपये खात्यात कधीपासून जमा करायचे. तर तुम्हाला ही लाडक्या बहिणीचा हप्ता आला की नाही हे तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे नवनवीन माहिती जी आहे ती तुमच्यापर्यंत पोहोचत राहील. धन्यवाद.